नांदगाव पेठेतील स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयात नुकतीच वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या वाणीतून अनेकांना प्रेरणा मिळेल असं वक्तृत्व केलं। पाहूया हा वृत्तांत। आणि म्हणतात लोकशाही जो तो सांगत राहते मोठा, आणि म्हणतात लोकशाही जो तो सांगत राहते मोठा, गावात शेतकऱ्याचा वसान पडेल आहे मोठा, टुकमी लागेल आहे मोठा। म्हैस येणार आहे दूध देणार आहे, म्हैस येणार आहे दूध देणार आहे, उर्दू आकाशवाणीवरून सांगण्यात आलं। गोकुळ पडलं वसान मथुरेच्या बाजारात आबादानी, कास्तकार आहे हो तुम्ही काढत राहा मोर्चे आणि लावत राहा लोणी। काय काय ढग घरा मागून गरजत आलं, ढग भल कसं गरजलं मन भल कसं हरकलं, पण ढगरी असं बैमान की सालं दिल्लीवर जाऊन शनी बरसलं, दिल्लीवर जाऊन शनी बरसलं। म्हैस येणार आहे दूध देणार आहे। कविवर्य विठ्ठल वाघाच्या या ओळींप्रमाणेच अर्थात माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे अन्नदाता उपाशी आणि राज्यकर्ते तुपाशी। आदरणीय व्यासपीठ, समोर बसलेले सुज्ञ श्रोते हो आणि निरीक्षक विवेकी परीक्षक वृंद, मित्र हो, शेतकऱ्यांच्या घामाला न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्या काळात पापळ नावच्या गावामध्ये राधाईंच्या पोटी डॉक्टर पंजाबराव देशमुख नावाचा महापुरुष जन्माला आला, ज्याने शेतकऱ्यांना अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी थेट पापडगावच्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत मजल मारून कृषी मंत्री पद हे काबीज केलं आणि इथल्या शेतकऱ्यांना न्याय देऊन मग इथे सशक्त शेतकऱ्यांचा देश उभा केला। तेव्हा इथला शेतकरी मोठ्या विश्वासाने बोलू लागला की आम्ही गव्हाचे गव्हाळ सोजीवून हिमवाळ, आम्ही गव्हाचे गव्हाळ सोजीवून हिमवाळ, आम्ही ज्वारीचे शाळू पुऱ्या देशाच्या भुकेले सांभाळू। पण मित्र हो, आज हा देश काय पाहतोय? आज हा देश इथले मंत्री संत्री पाहतोय, इथले शेतकऱ्यांचा शेतमाल बेभाव लुटणाऱ्या दलालांना पाहतोय, शेतकऱ्यांना इथे आत्महत्या करताना पाहतोय, मोठमोठ्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना मृत्युमुखी पडताना पाहतोय। मित्र हो, या महाराष्ट्राने गेली कित्येक वर्षानुवर्ष अनेक दुष्काळांना तोंड दिलं, परंतु हे राज्यकर्ते मात्र डोळस असून आंधळ्याचं सोंग घेतात। ते म्हणतात ना, झोपेचं सोंग घेणाऱ्याला जाग करता येत नसतं, असा आमचा अनुभव सांगतो। मित्र हो, गत वर्षी 2025 मध्ये सुद्धा या अतिवृष्टीने माझ्या या राज्यामध्ये हाहाकार माजवला। या संकटाला पाहून माझा शेतकरी बाप मात्र खूप हादरला, परंतु त्याला पीक तर पेरून पाहावं लागलं, परंतु ते पीक भरात आलेलं असताना ते त्याला घरात मात्र नाही आणता आलं। आणि अशा सणासुदीच्या दिवसामध्ये ज्या शेतकऱ्याच्या घरात आनंदाचं उधार यावं, त्याचं घर रोषणाईनं झगमगून जावं, त्या दिवसामध्ये त्याला आपलं पीक पाण्यात बुडून सडताना पाहावं लागलं। जणू सुगी भरलेल्या शेताचं भेकेचा कटोरा झाला जणू हातात। अशी शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून कविवर्य काका चव्हाण असे म्हणतात की आली झडीत दिवाळी लेकरून मागे हो जेवाले, आली झडीत दिवाळी लेकरून मागे हो जेवाले, अन्नदात्याच्या घरात नव्हतं केलं की दिवाले, होता कसा झाला आज कास्तकार वनवाशी, चिल्ल्या पिल्ल्या संग बापा सणा झोपला उपाशी, निसर्गाने ठोकली मेघ जीव ध्येयाचं खांबोट, अन होतं झोपलं ढारा ढोरा आमचं सरकार वाजोट, खिशामध्ये नव्हता पैसा त्याले विषादी पेराले, अन अन्नदात्याच्या घरात नव्हतं तेल बी दिव्याले, नव्हतं तेल बी दिव्याले। मित्र हो, असं म्हणतात की राज्यकर्त्यांची वाघमाई सुद्धा दुष्काळातही दूध देते। त्यांच्या बोरी बाबडीलाही दुष्काळात त्यांच्या बोरी बाबडीलाही त्या फळून निघतात। अशी याची प्रचिती 2025च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये या महाराष्ट्राला आली। इथे काही लोक नेत्यांकडून शासनाच्या विरोधात एक आंदोलन छेडण्यात आलं। मग नेत्यांनी घराघरात जाऊन ओरडून सांगितलं की तुमचा 7/12 कोरा करून देतोय, जर तो कोरा करून नाही दिला तर मी सुद्धा फाशी घेऊन जीव देतो, म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि आम्हाला पाठिंबा द्या। जनतेला अशा आश्वासनाची भूल देऊन त्यांच्या बुद्धीची बत्ती गुल करताना ते आंदोलन तमाम देशाने पाहिलं आणि मग काय झालं, ते आंदोलन संशयास्पद पद्धतीने थांबवण्यात आलं आणि इथल्या शेतकरी बापाला जो त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्याला नाईलाजाने हताश होऊन हात हलवीत आपल्या गावी परतावं लागलं। मित्र हो, आज महागाईला उदाहरण आलं, जिकडे तिकडे मोर्चाचं वादळ उठलं, हे पाहून सत्ताधीशाचं धबधबनतं, विरोधकाचं हसू होतं, जनतेला विरोधकाचं खरं वाटतं, खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटे जनतेला पटतं, म्हणून तर सर्वसामान्यांचं अंतःकरण पेटतं आणि तुमचं आमचं भांडण चुकतं। मरणारे ते देशासाठी मरतात, राबणारे ते देशासाठी राबतात, हे राज्यकर्ते मात्र एकाच ताटात चरत राहतात। या व्यतिरिक्त जर शेतकऱ्यांची भावना समजून घेणारा तुम्ही कोणता राज्यकर्ता पाहिला असेल तर तो थोडा मलाही टाकून देता का? मित्र हो, विंदा करंदीकरांच्या ओळी राज्यकर्त्यांच्या बाबतीत परखडपणे सांगतात की
गोड गोड जुन्या थापा तुम्हीच फेरा तुम्हीच कापा, जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय, त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुना माल नवीन शिके, पण सब घोडे 12%, सब घोडे 12%. मित्र हो, सत्तेच्या हव्यासापायी, खोक्या खोक्याच्या हव्यासापायी या स्वार्थी नेत्यांनी माझ्या या देशाची परिस्थिती कमालीची बिघडून टाकली आहे. अशा या राज्यकर्त्यांबद्दल इथे मोठमोठ्या सैनिकांच्या लेखण्या अशाही लिहितात की असा कसा झाला हा राज्यकर्ता, कडुलिंबाचा रे पाला. असा कसा झाला हा राज्यकर्ता, कडुलिंबाचा रे पाला. वेल काकडीचा होता, बार कारल्याचा आला, बार कारल्याचा आला. मित्र हो, जनतेची अशी परिस्थिती पाहून, शेतकऱ्याची अशी परिस्थिती पाहून ऐन निवडणुका जेव्हा तोंडावर येतात, मग तेव्हा हे राज्यकर्ते धर्माधर्मात भांडणे, जाती जाती तांडणे लावून इथे जनतेच्या चितेवर आपलं वागं भासतात आणि अन्नदात्याच्या चितेवर आपले हात शेकताना दिसतात. मित्र हो, ज्या देशामध्ये अन्नदात्याच्या बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार मुलांना इथे रोजगार मिळायला पाहिजे, त्यामध्ये सरकारी खजिना खर्च व्हायला पाहिजे, तर उलट त्यांच्यावर वेगवेगळ्या परीक्षांचा मोठमोठा शुल्क लादण्यात येतो. 2004 साली स्वामीनाथन आयोगाची स्थापना झाली होती. शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी ते लागू करण्यात आज येत नाहीये या राज्यकर्त्यांकडून. कायदेशीररित्या त्याला टाळण्यात येत आहे. ज्या देशामध्ये मग हे राज्यकर्ते करतात तरी काय, तर शेतकऱ्यांची बैलगाडी ज्या रस्त्यावर चालू सुद्धा शकत नाही असे मोठमोठे समृद्धी महामार्ग तयार करण्यात मग्न होतात. मोठमोठे कॉरिडॉर, मोठमोठे पुतळे, मोठमोठाली मंदिरे बांधण्यात मग्न होतात. आणि मग एवढा अनर्थ घडून सुद्धा मन की बात रंगून सांगणारी, जनतेच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याचा आमिष गाजर दाखवणारी आणि शेवटी जनतेच्या हाती धतुरा देणारी आणि मग मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणणारी माणसे पुन्हा निवडून येतात आणि अन्यायाच्या ओझ्याखाली अन्नदात्याच्या प्रेमावरचं लोणी चाटताना दिसतात. दुष्काळातही लोकनेते मात्र पोटभर खातात, नाईलाजाने आम्ही उपाशी माणसं मात्र त्यांचीच गाणी गाताना दिसतात. आणि मग मित्र हो, या लोकशाही प्रधान, लोकशाही म्हणून गौरवण्यात येणाऱ्या माझ्या या राष्ट्रामध्ये शेतकरी नावाचा आंधळ दळतच असतंय, दळतच असतंय, दळतच असतंय आणि राज्यकर्ते मात्र त्याचं आयतं पीठ खात असतंय. आणि मग शेवटी आमच्या या वक्तृत्वाच्या स्पर्धेचा विषय सूर्यप्रकाश एवढा खरा होताना दिसतो की अन्नदाता उपाशी आणि राज्यकर्ता उपाशी. शेवटी जाताना शेतकऱ्याचं लेकरू म्हणून मी या राज्यकर्त्यांना ठामपणे सांगू शकतो की हे भारता युगायुगांपासून तुझ्या पोषणाचा वसा आम्ही शेतकऱ्यांनी घेतला आहे. बारोमास खेळणाऱ्या दाट्यापासून आम्ही उकललो नाहीत, केळीच्या गाभ्यासारखे आम्ही उगवलो आहोत अवश्य भागातल्या झुडपासारखे. परंतु सावधान राज्यकर्त्यांनो, सावधान, पुन्हा आमच्या शेतकऱ्यांना खुर्ट समजल्याची चूक मात्र नक्की करू नका. धन्यवाद.